खरं तर बऱ्याचशा वार्डामध्ये जो अपेक्षित जे होतं ते अनपेक्षित झालेले, जो गव्हर्नमेंटचे नवीन नियम झालेत त्यानुसार काही वार्डांमध्ये जी सदस्य संख्या होती ती कमी करण्यात आली, काही वार्डांमध्ये वाढवण्यात आली. त्याचप्रमाणे त्यामुळं बऱ्याचशा वार्डांचं जे गणित आहे ते थोडंसं आता विस्कळीत झालेलं याच्यावरून दिसतं आहे. परंतु गव्हर्नमेंटचा जो नियम आहे त्या नियमाच्या अगेन्स्ट आपण तर काही करू शकत नाही. परंतु बरेचशा वार्डांची जी गणितं होती ती ह्या जे आत्ता डिक्लेअर झाले वार्ड आरक्षण त्यानुसार विस्कळीत झालेली आहेत. तुम्ही 10 वर्ष ग्रामपंचायत सदस्य आणि उपसरपंच म्हणून काम केलेलं आहे, यावेळेस काय जनता जर म्हटली तर निश्चित उभं राहू. आपल्याला वाढ हा विषय आपल्यात नाही, आपण काम करीत आलो आहे. त्यामुळं ज्या ठिकाणी ओपनची जागा आहे त्या ठिकाणी आपण निवडणूक लढवू. आजचं वार्ड आरक्षण सगळ्यांच्या सहमतीने एकदम शांततेत चांगल्या पद्धतीने पार पडले. कोणालाही कोणत्याबद्दलचं आत्ता या ठिकाणी कोणी ऑब्जेक्शन घेतलं नाही. चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आरक्षण झाले. वार्ड क्रमांक 4मध्ये फक्त 2 महिला आल्यात, ठीक आहे, काय हरकत नाही. महिलांनासुद्धा यावेळेस 9 आणि पुरुष 8 असे या ठिकाणी दिलेलं आहे. आणि आत्ताची जे वातावरण या ठिकाणी आहे ते याच्या हिशोबाने सगळ्यांना हे मान्य असं मला वाटतं. येणाऱ्या काळामध्ये आपण ह्या ज्या हरकती आपल्याला घ्यायच्या आहेत ह्या फक्त मतदार यादीवरती आपल्याला हरकती घ्यायच्या आहेत की बरीचशी नावं यावेळेस मतदार यादीमधून आता पंचायत जिल्हा परिषद कमी झालेली आहे. तर तुमच्यामार्फत आम्हाला प्रशासनाला हेच सांगायचं आहे की तुम्ही लवकरात लवकर जी लोक जी दिलेली आहेत त्यांनी चांगल्या पद्धतीने काम करून लोकांची नावं कमी झालेली आहेत ती लावता येते आणि जे मयत आहे जे राहत नाही त्यांची नावं कमी करण्याबाबत आम्हाला त्यांना या ठिकाणी सूचना द्यायच्या आहेत. ग्रामपंचायतमध्ये यांनी कोणत्याही प्रकारच्या मतदार याद्या ठेवलेल्या नाहीत. ज्या नवीन मतदार याद्या आहेत जी नावं कमी झाली त्यांनी प्रसिद्ध करावी. आणि ज्यांना या ठिकाणी तुमच्यामार्फत मला या ठिकाणी सर्व ग्रामस्थांना आव्हान हे करायचं आहे की आता नवीन नियमानुसार जे या ठिकाणी 2002मध्ये जे नाव नोंदणी आहे त्या हिशोबाने पुढं नाव नोंदणी चालणार आहे. तर सर्व ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीमध्ये येऊन आपली नाव नोंदणी आहे का नाही हे चेक करून घ्यावे. आणि त्याला जी पूर्तता आहे कागदांची किंवा अनुक्रमांक लागेल वडिलांचा असेल सासरकडच्यांचा असेल तर त्यांनी या ठिकाणी जी बिलो लोक दिलेली आहेत त्यांनी एक दिवस या ठिकाणी ठरवून द्यावा की शनिवारी सोमवारी मंगळवारी जो एक दिवस ठेवतील त्या दिवशी प्रत्येक वार्डातील लोक येऊन त्यांची नाव नोंदणी या ठिकाणी आहे का नाही चेक करतील. बऱ्याचशा ठिकाणी बऱ्याचशा लोकांना कन्फ्यूज आहे की लोकांना अजून बरंचसं माहीत नाही की आमच्या वार्डामध्ये BLO कोण आहेत. तर ग्रामपंचायतीमध्ये गर्जे मॅडमनी ही सुविधा उपलब्ध करून द्यावी. लोकांना आव्हान करावं, लोकांना ग्रामपंचायतीमध्ये बोलवावं जेणेकरून लोकांच्या ह्या समस्या दूर होतील. त्यांचं चांगल्या पद्धतीने उत्साहाच्या वातावरणामध्ये आज खऱ्या अर्थानं वार्ड आरक्षण सोडत या ठिकाणी पार पडलेली आहे. गर्जे मॅडम मंडलाधिकारी त्या ठिकाणी अधिकारी होत्या. उंडे भाऊसाहेब आणि तलाठी मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली चांगल्या प्रकारे या ठिकाणी सर्वांना विश्वासात घेऊन त्यांनी आरक्षण सोडत या ठिकाणी पूर्णपणे पार केलेली आहे. सरपंचपदाचं आरक्षण यावेळी OBC महिलांसाठी पडलेलं आहे कर्मकारांकडे. आपली पुढची वाटचाल इलेक्शनच्या दृष्टी कशी असेल सांगू ना आपली वाटचाल काय असेल ती येणाऱ्या काळामध्ये ती तुम्हाला दिसेलच. आरक्षण जे काय पडलं समाधानी आहे. आरक्षण व्यवस्थितरित्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये चांगल्या पद्धतीने या ठिकाणी स्वच्छ पारदर्शक अशा पद्धतीने पार पडलेलं आहे. आम्ही सगळेजण त्याच्यावर समाधानी आहोत. SIR प्रक्रिया सगळ्यांनीच पूर्ण करून घेण्याची आवश्यकता आहे. आत्तापर्यंत जवळपास 60-70% ती प्रक्रिया झालेली आहे आणि मला वाटतं 20-30% जे काही राहिलेलं असेल ते येत्या दीड महिन्याच्या कालावधीमध्ये ते पण पूर्ण होईल. सगळी स्वच्छ सुरक्षित यादी आपल्याला जाहीर करता येईल त्या ठिकाणी. देवाभाऊ आज वालवाडी ग्रामपंचायतीसाठीचं आरक्षण जाहीर झालेलं आहे, काय पहिले प्रतिक्रिया? सर्वप्रथम मी सर्कल मॅडमचं, भाऊसाहेबांचं, तलाठी मॅडमचं सगळ्यांचं मी आभार मानतो. सगळा कार्यक्रम सगळी शांततेत पार पडलं. आता ह्याच्यात कसं होतं जे पूर्वी 6 वॉर्ड होते ते आज पण 6 वॉर्ड आहेत. रचना आहेत त्याच आहेत सगळ्या. फक्त यावर्षी आता लोकनियुक्त सरपंच OBC महिला लोकनियुक्त सरपंच आलेले आहे. हा एक मोठा चेंज झालेला आहे. पहिल्यांदा लोकनियुक्त सरपंच आलेले आहे. दुसरा बदल जो मोठा झालेला आहे तो 3 नंबर वॉर्डाला जे 2 सदस्य होते ते 4 नंबर वॉर्डाला आता 2 सदस्य येणार आहेत. आणि ह्याच्यात 5 वॉर्डच्या 6 वॉर्डमध्ये ज्या 5 OBC जागा होत्या त्याच्यातल्या जागा घटून मागच्या इलेक्शन पंचवार्षिकला त्या जागा 5 जागा घटून 3 जागा आल्या. आता ह्या गोष्टीमुळं आता थोडे शिटं वाटपाला किंवा नवीन उमेदवार उभं करायला थोडे अटीतटीचे सामने होणार आहेत. कारण लोकसंख्या मोठी आहे आणि 3च जागा आलेल्या आहेत OBCला.
आणि त्यातून पण 2 महिला एकच पुरुष आहे. हा एक मोठा हे प्रश्न आहे. म्हणजे आता एवढे कसे सामावून घ्यायचे या 3 जागांमध्ये, हा मोठा प्रश्न आहे. आता निवडणूक आहेच, आपली काय तयारी? आता आमची चालू आहे तयारी, बघू कसं काय करता येईल. तुमच्या स्वतःचा जो 4 नंबर वार्ड आहे त्याच्यामध्ये पुरुषांसाठी जागाच राहिलेली आहे, त्याच्यातली मुळातच एक जागा कमी झाली. हो, आता कशा पद्धतीने रणनीती राहिली? आता ती तर आमची तयारी होतीच, आम्हाला माहितीच होतं रोटेशनप्रमाणे ते 3 नंबरचं 2 4 नंबरला येणार आहे. आता बघू, आता 4 नंबर वार्डात पुरुषाला कोणाला जागा नाही, आता ज्याची कॅपॅसिटी असेल तो दुसऱ्या वार्डातून कुठून तरी उभं राहील. एकंदर हे जे आरक्षण पडले याच्यावर आपण समाधानी आहात? समाधानी असं नाही म्हणता यायचं, कारण 5 जागा कमी होऊन 3 OBC जागा आलेल्या आहेत, त्यामुळे समाधानी असं नाही म्हणता येणार. याच्यावर काय हरकत घेतली जाणार आहे? सगळ्यांची चर्चा करून बघू काय ऑब्जेक्शन घ्यायचं किंवा नाही घ्यायचं, बघू सगळ्यांची चर्चा करून. कारण वारवाडीवर OBC हा जो जाती आहे हा मोठी लोकसंख्या आहे आणि त्याप्रमाणे मग 3च जागा असल्यामुळं हा मोठा प्रश्न उभा राहणार आहे. मग ह्याच्यात काय होणार, वादावादी होणार. ओपनच्या जागेवर OBCला उभं करायचं, पण परत ते वादावादीचा विषय होणार आहे. सरपंच पदाचं आरक्षण हे इतर मागासवर्गीय महिलेसाठी आलेलं आहे, आपली किती तयारी? बघू आता सगळ्यांची बोलून, सगळ्यांची जर इच्छा असेल, सगळे जर म्हटले तयारीला लागा तर नक्कीच लागू. तुमची तयारी आधीच चालू झालेली आहे असं एकंदर चर्चा आहे. म्हणतात असे, आता बघू सगळ्यांची साथ असेल तर राहू उभं.